नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण यावरील 25 प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 कृपा. आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र जाधव. बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 त्रवी सरदेशमुख. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. उंदीर मांजराकडून मारला जातो. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 नवीन कर्मणी. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. हुतात्मा शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 देशासाठी प्राणार्पण केलेला. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. राजनचा अर्ज फेटाळण्यात आला. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजनचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी परुळेकर. पान उतारा करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सासूबाईने सुनेचा पान उतारा केला. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्ये. खडकावरूनी कधी पाहतो मावळणारा रवी या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 सूर्य. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. हतबल होणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 असमर्थ ठरणे. दगाबाजी या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 विश्वासघात. परवशता या शब्दाचा अर्थ काय? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 पराधीनता. वाक्यातील योग्य उपयोग ओळखा. झुंजूमुंजू होणे. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी झुंजूमुंजू झाले आणि मी बाहेर पडलो. अयोग्य जोडी ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मृदू आणि मऊ. अयोग्य जोडी ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भोळा कपटी. पुढीलपैकी गद्य वाक्यरचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. देशभक्ती शब्दाचा समास ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी षष्ठी तत्पुरुष. अवयभाव समासाचे उदाहरण ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी
बिनतक्रार. दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता? या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पार आणि शिवार हा ललित लेखसंग्रह कोणाचा आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, दत्ता भोसले. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, विदा करंदीकर. योग्य जोडी असलेला पर्याय ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, पक्षी आकाशात उडाला कर्तरी प्रयोग.